Start recording. Done. Okay. Ready. चला आले का सर्वजण? पहा, माहिती आहे ना, लेक्चरच्या टायमिंग मध्ये डायरेक्ट लिंक तुम्ही क्लिक करून जॉईन करू शकता. लेक्चरची लिंक फॉरवर्ड करायला आता काही गरज नाही, म्हणजे लेक्चरच्या तुम्हाला जी लिंक आहे टाइम नुसार, वेळेनुसार ती क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. राईट. कमी दिसत आहेत. कमी दिसत आहेत आज विद्यार्थी. ओके. पहा, लक्ष द्या. आले का सर्वजण? Okay, in yesterday's class we are discussing the properties about the charge. First of all, we discussed that what is mean by charge, how it is originated. There are two types of charge: a positive charge and negative charge. Okay, then लक्ष द्या कि positive charge, negative charge originated due to the transfer of the electron. Therefore, a negatively charged body is heavier than a positively charged body. Right? Charge is a transferable, charge is a conservable, charge is associated with mass. बरोबर आहे का? इथपर्यंत पाहिल्या होत्या आपण गोष्टी. अगेन इम्पॉर्टंट पॉइंट, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह और निगेटिव्ह निगेटिव्ह, देयर इज ऑलवेज, बोला, लाईक चार्जेस मध्ये ऑलवेज काय असतं? रिपल्शन. व्हेरी गुड. अँड देयर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाइक चार्जेस और चार्ज्ड बॉडी अँड न्यूट्रल बॉडी इज attracted towards the each other. Right? Okay, so next property about the charge is velocity. च चार्ज ची प्रॉपर्टी सांगितली होती का? कोणत्या कोणत्या झाल्या होत्या? चार्ज इज कन्झर्व्ड, त्याच्यानंतर हेवीली चार्ज, बरोबर आहे, त्याच्यानंतर ट्रान्सफरेबल, कन्झर्वेबल, असोसिएटेड विथ मास. आता नेक्स्ट आहे सॉरी, नेक्स्ट आहे की चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ वेलॉसिटी. समजा एखाद्या ऑब्जेक्ट वरती काहीतरी चार्ज आला 2 कुलम आणि याला काहीतरी आपण व्हेलॉसिटी दिली त्या ऑब्जेक्टला, तर याच्यावरचा जो चार्ज आहे तो इंडिपेंडंट ऑफ वेलॉसिटी आहे. इंडिपेंडंट ऑफ द वेलॉसिटी. राईट डाऊन द नेक्स्ट प्रॉपर्टी. किती असेल? 5th असेल, 6th असेल, 4th असेल. राईट. चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ वेलॉसिटी. Charge is independent of velocity. ओके, ठीक आहे. झालं? बघा आता, इंडिपेंडंट ऑफ वेलॉसिटी आपण ते सांगितलं. राईट. बर, तर पहा, लक्षात घ्या, त्याच्यानंतर एक 6 प्रॉपर्टी काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे 2-3 चॅप्टर लागणार आहे आपल्याला, की चार्जला जर वेलॉसिटी असेल तरी सुद्धा त्याचं जे मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज आहे
ते इंडिपेंडेंट ऑफ व्हेलॉसिटी आहे. बट पहा, लक्ष द्या, पण जेव्हा मोशन मध्ये चार्ज असतो तेव्हा काहीतरी तो वेगळं बिहेवियर दाखवतो. पहा, लक्ष द्या, चार्ज जेव्हा स्टेशनरी आहे, चार्ज जेव्हा कसा आहे, स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे त्याची व्हेलॉसिटी किती येणार सांगा मला. व्हेरी इम्पॉर्टंट टेबल, एका टेबल मध्येच आपण पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहोत. स्टेशनरी आहे म्हणजे व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे, राईट. ओके, ऍक्सेलरेशन किती येणार आहे त्याच्यावरती, ऍक्सेलरेशन स्टेशनरी आहे म्हणजे 0च असणार, राईट. आता जरी स्टेशनरी चार्ज असेल तर त्याची जी इलेक्ट्रिक फील्ड असते, त्याला चार्ज भोवती एक इलेक्ट्रिक फील्ड असते. प्रत्येक चार्जला, चार्ज एका दुसऱ्या चार्जला अट्रॅक्ट करतोय म्हणजे त्याची जी अट्रॅक्शनची जी पॉवर आहे काहीतरी त्याच्या अवतीभोवती, राईट. सो दिस स्पेस अराउंड द चार्ज्ड बॉडी in which the force of attraction or repulsion is present, right. And this, to define this property, the concept of electric field is introduced. Electric field ची डेफिनेशन आपण व्यवस्थित पाहणार आहोत, पण सध्या आपण चार्ज विषयी पाहत असताना की या स्टेशनरी चार्जच्या अवतीभोवती जर एखादा चार्ज आणला गेला तर तो अट्रॅक्शन करतोय किंवा रिपल्शन करतोय त्या स्पेस मध्ये, तर त्याच्या भोवती काहीतरी असलं पाहिजे, काहीतरी मीडियम किंवा त्याचं स्वतःचा काहीतरी एक एरिया म्हणू शकतो आपण, राईट. की त्या एरियामध्ये गेले की कोणतरी भुगतंय, आहे का नाही. तर त्या पद्धतीने हा एक चार्ज आहे, त्याच्या अवतीभोवती जो स्पेस आहे त्याला इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरी असते मॅग्नेटिक फील्ड. दुसरी असते मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा स्टेशनरी चार्ज आहे तेव्हा वेलोसिटी ऑब्विसली 0 असणार, ऍक्सेलरेशन 0 असणार, तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असते, मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट नसते, आणि रेडिएशन ऑफ एनर्जी, रेडिएशन ऑफ एनर्जी ही सुद्धा प्रेझेंट नसते. रेडिएशन ऑफ एनर्जी हे सुद्धा, रेडिएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय की त्याच्यातून एनर्जी बाहेर पडत आहे, राईट. वेन चार्ज इज कॉन्स्टंट मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी, मूव्हिंग विथ मूव्हिंग कॉन्स्टंट वेलोसिटी म्हणजे त्याला काहीतरी वेलोसिटी v आहे, बट ऍक्सेलरेशन शुड बी कॉन्स्टंट. वेलोसिटी म्हणजे त्याला वेलोसिटी आहे काहीतरी, राईट, बट ऍक्सेलरेशन विल बी कॉन्स्टंट. वेलोसिटी म्हणल्यानंतर ऍक्सेलरेशन किती यायला पाहिजे, राईट, 0 यायला पाहिजे. तेव्हा काय होतं पहा, तेव्हा काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड तर प्रेझेंट असतेच, पण जेव्हा चार्जला व्हेलॉसिटी आहे, जेव्हा चार्जला इथे व्हेलॉसिटी नव्हती, जेव्हा चार्जला व्हेलॉसिटी आहे तेव्हा त्या चार्जला मॅग्नेटिक फील्ड सुद्धा प्रेझेंट येते. रेडिएशन ऑफ एनर्जी अजूनही ऑब्झर्व झालं नाही. मग काय करून बघितलं त्यांनी, ऍक्सेलरेट करून बघितलं की एखाद्या चार्जला v इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग, दॅट इज ऍक्सेलरेशन आहे काहीतरी, तेव्हा त्या चार्जला इलेक्ट्रिक फील्ड होती, मॅग्नेटिक फील्ड होती, आणि तो चार्ज एनर्जी सुद्धा रेडिएट करत होता, राईट. तर या बॉक्समध्ये आपण पूर्ण एक पॅराग्राफ किंवा 2 पॅराग्राफची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवलेली आहे. ऑब्विसली या कन्सेप्ट अजून झालेल्या नाहीयेत. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नेमकं काय असतं, हळूहळू त्या कन्सेप्ट चॅप्टर वाईज होत जातील, पण आपल्याला सध्या लक्षात ठेवायचंय की जर चार्ज जर स्टेशनरी असेल फक्त त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड असणार, चार्ज जर मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल तर इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड असणार. And when charge is accelerated, there is a electric field present, magnetic field present, and there is also radiation of the energy, right. Is it clear? टेबल क्लिअर आहे का? हा टेबल जशाच तसा ड्रॉ करून घ्यायचा, राईट. ओके, व्हेरी गुड. चलो ड्रॉ करा. बर, काल काही सांगितलेला फायदा झाला का? का सांगितला, किती सांगितलं तर आम्ही ऐकणारच नाही असं काही आहे का? की जे ठरवले ते फॉलो व्हायला पाहिजे ना, नाहीतर ठरवल्याचा काय फायदा, बरोबर आहे का नाही? बघा बरं, मग ठरवायचंच नाही.
काल काय सांगितल्याचा फायदा झाला का? कशाबद्दल बोलतोय मी? कशाबद्दल बोलतोय? हा, एवढं माहिती आहे ना तुम्हाला, नक्की फीस बद्दल बोलतोय मी, बरोबर आहे का नाही? मग किती जणांनी काल फीस भरली का आधीच भरली तुम्ही सर्वांनी? आता काय झालं माहितीये का? बर 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 बर, ठीक आहे. बर 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 बर, बघा रे आता, म्हणजे नाही वाट बघणं होते, भरपूर बघितले 3-4 महिने लॉकडाऊन मध्ये. आता बघा बुवा कसं करायला की तुम्ही, मला काही कळणार झाले. हा, अरे म्हणजे बुलेट मध्ये आमच्या पेट्रोल टाकायला, म्हणजे पाण्यावर चालवायचं बघितलं पण अडकून बसली, काय करणार आता ते? आणि विकायला गेलं तर घे नाही बे कोणी. जाऊ द्या आता. बर, काय करायचं मग त्याला? चला टेबल ड्रॉ करून घ्या. आज गाणे म्हणा वाटायला मला असं, पण म्हणताच येत नाहीत, काय करा. झालं ना? माहितीच नाहीत मला ते गाणी म्हणजे काय असते. मला फक्त भजन कीर्तन, परत देवाचे सॉन्ग, हनुमान चालीसा, असं अशी येतात. ठीक आहे, ओके. म्हणजे ते काहीतरी म्हणतात भाऊ, मी उग पाटील सर न म्हणल्यामुळे उग ते काहीतरी दिलबर दिलबर म्हणतात पाटील सर, मला काय माहित नाही तसलं. मग ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर, असं असं म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे, ओके, चलो. तेवढंच येते मला, बाकी काय आहे दुसरं? ओके, ठीक आहे, चलो. नाही म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये इंटरेस्ट आहे तर मी असं डिजिटल हनुमान चालीसा ऐकतो ना, डिजिटल सॉन्ग ऐकत नाही. ठीक आहे, डिजिटल म्हणजे अजून मी असं, मला येतच नाही, म्हणजे काय करणार मला. ओके, ठीक आहे, चलो. झालं हे चार्ज बद्दल महत्वाचं. एका आपण टेबल मध्ये पाहिलेलं आहे की जर चार्ज जर स्टेशनरी असेल तर फक्त इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते, मॅग्नेटिक फील्ड किंवा रेडिएशन ऑफ एनर्जी होत नाही. जर कॉन्स्टंट व्हेलोसिटी असेल तर इलेक्ट्रिक फील्ड ऍज वेल एज मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, पण रेडिएशन ऑफ एनर्जी होत नाही. But when charge is accelerated, it produces electric field, magnetic field, and also radiate the energy. Right? एका सिंपल टेबल मध्ये आपण ही सर्व इन्फॉर्मेशन आपण केलेली आहे. नाव आता पहा, लक्षात घ्या, कुठे कुठे महत्वाचा पॉइंट अजून एक राहिलाय की क्वांटायझेशन ऑफ द चार्ज. क्वांटायझेशन ऑफ द चार्ज इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात घ्या. प्रॉपर्टी मध्येच येईल हा पण. क्वांटायझेशन ऑफ चार्ज. ठीक आहे, शिकवणच मला, आता काय करणार. क्वांटायझेशन म्हणजे काय नेमकं पहा. बर, एक्झामचा सिलेबस माहिती आहे सर्वांना. एक्झाम कधी होणार आहे माहिती आहे? परभणीची एक्झाम कधी आहे? उद्या का परवा? सॅटर्डेला असते का संडेला? पाटील सर सांगतील ते फॉलो करा टाइम टेबल, आणि सिलेबस पण पाटील सर सांगतील ते टाइम टेबल फॉलो करा. परभणीचे विद्यार्थी इथे जे अहमदपूरचे एक्झाम देत आहेत त्यांची संडेला एक्झाम असणार, सिलेबस ग्रुप वरती आहे. राईट, ओके.
सो क्वांटायझेशन. आणि उद्या आपलं लेक्चर असणार हा कंटिन्यू, कारण 1 hour घेतोय मी, तर 3 days लेक्चर झालं पाहिजे. सो सॅटरडे ऑफ भेटायचं आपल्याला, पण ठीक आहे, चांगला वार असतो. टाइम सेम असणार, राईट, सेम टाइम. ओके, क्वांटायझेशन ऑफ द चार्ज म्हणजे नेमकं काय पहा. आपण पाहिलं की जेव्हा केव्हा चार्ज ट्रान्सफर होतो, कोणामुळे होतो, जेव्हा केव्हा ट्रान्सफर ऑफ चार्ज होतो तेव्हा केव्हा इलेक्ट्रॉनमुळे होतो. व्हेरी गुड. तर याच्यावरती इकडून इकडे चार्ज गेला, तर तो चार्ज कशामुळे गेला, इलेक्ट्रॉनमुळे गेला. हे इलेक्ट्रॉन पूर्ण जात असतात. 2 इलेक्ट्रॉन जातील, 5 इलेक्ट्रॉन जातील, 10,000 इलेक्ट्रॉन जातील, बरोबर आहे का नाही. सो हा माझाच वार असतो सॅटरडे, पण ठीक आहे, लेक्चर त्या दिवशी काय करणार. सो हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते कधी अर्धा, पाऊण, पाव असं नसते. एकतर घ्यायचं तर पूर्ण, नाहीतर नाही. हे अर्ध असं थोडं देऊन बघतो असं नसते. म्हणजे जेव्हा केव्हा एखाद्या ऑब्जेक्ट वरती चार्ज आहे तो या इलेक्ट्रॉनच्या पटीत आहे. बघा मी काय म्हणतोय, इलेक्ट्रॉनच्या पटीत. इंटिजर म्हणजे 5 इलेक्ट्रॉन, 10 इलेक्ट्रॉन, 1000 इलेक्ट्रॉन, 1000 इलेक्ट्रॉन, 10 लाख इलेक्ट्रॉन, बट नॉट 12.5 इलेक्ट्रॉन. 12.5 इलेक्ट्रॉन असू शकत नाही, 12 असू शकतात, राईट. हे 12च असू शकते इलेक्ट्रॉन, 12 असलेले, पण 12.5 नाही, राईट. So this property is called as quantization of charge. Charge is always present in the integer multiple of electron. Write down the property. Next किती आहे ते, charge on any body will be, charge on any body will be. साहिल, बहुत बड़े दिन के बाद देखने मिले आप, कहाँ थे, किधर थे, कैसे थे. ठीक है. लिया, चार्ज ऑन एनी बॉडी विल बी इंटीग्रल मल्टीपल ऑफ इलेक्ट्रॉन, इंटीग्रल मल्टीपल ऑफ इलेक्ट्रॉन, integral multiple of electron. That is, charge is equal to n into a, plus or minus असेल n into a, where n is equal to 1, 2, 3 and so on, right. पहा, नोट्स मी डायरेक्टली देत नाही, मी नोट्स मधलंच असं शॉर्ट मधलं सांगतोय, पण जेव्हा तुम्ही स्वतः लेक्चर मध्ये लिहून घेचाल तेव्हाच तुमच्या ते लक्षात बसेल, राईट. तसं ते नोट्स कितीही काढून काही फायदा नाही. म्हणजे स्टडी मटेरियल भरपूर आहे, अशा नोट्स काढून ठेवलेल्या भरपूर असतात, त्या तुमच्या पुढे सांगणं, प्रेझेंटली लाईव्हली त्या नोट्स वाचणं खूप महत्वाचं असतं. तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार होतात त्यामुळे, राईट. ते माझ्या नाही, ते तुमच्याच नोट्स असणार. तुम्हाला ज्या भाषेत लिहायचं त्या भाषेत लिहू शकता. मी आता टेबल तयार केला, त्याला अजून काही मॉडिफाय करायचं असलं मॉडिफाय करू शकता. अरे चला, कोण आहे, राईट. लिहिलत का, लिहिलात.
चला रे बाहेर चला. ओके डन. हा थोडस करोनाचे लक्षणे दिसत आहेत, त्याच्यानं डिस्टन्स ठेवा माझ्यापासून. ठीक आहे, मी तर कोणाला येतेच आहे, आयसोलेटेड आहे, म्हणजे लक्षण नाही, घाबरू नका, पण डिस्टन्स ठेवलं बरं. आपण कोणाला तर भेटत वगैरे तर नाही सध्या, बरोबर आहे. ठीक आहे, थोडस होऊ शकतंय तसं, त्याच्यामुळे ओके. तर आता काय सांगत होतो पहा, डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज नेक्स्ट टॉपिक आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्ज. या चार्जचं डिस्ट्रीब्युशन एखाद्या ऑब्जेक्टवर कसं असतं, त्याच्यामध्ये एक तर चार्ज हा इंडिव्हिज्युअल असा इथे थोडा, इथे थोडा, इथे थोडा असा डिस्ट्रीब्युट असू शकतो. बेटा काय नाव आहे तुझं? हॅलो, इकडे बाहेर ये, बाहेर ये लवकर. काय करा, ओके पहा काय सांगत होतो मी, डिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्ज, राईट. सो एकतर चार्जचं डिस्ट्रीब्युशन असं डिस्क्रीट असू शकतं, इथं थोडा, इथं थोडा, इथं थोडा, किंवा समजा एखादी तुम्हाला असे रॉड दिलेला आहे आणि त्याच्यावरती असा चार्ज कंटिन्युअस स्प्रेड असू शकतो, कंटिन्युअस स्प्रेड असू शकतो. कंटिन्युअस स्प्रेडिंग ऑफ चार्ज मध्ये आपण वेगवेगळे टाईप पाहणार आहोत डिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्ज मध्ये. हे तर वेगवेगळं असेल तर काही हरकत नाही, पण जेव्हा कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्ज असेल तेव्हा ते कोणत्या प्रकारचं असू शकतं. समजा एखादी लेंथ आहे, रॉड असेल, एखादी वायर असेल, त्याच्यावर जर असा चार्ज डिस्ट्रीब्यूट असेल तेव्हा आपण त्या डिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्जला आपण म्हणणार आहोत लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. पहा, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. आणि मग अशा वेळेस आपण एक फिजिकल क्वांटिटी यूज करणार आहोत, त्याला लिनियर चार्ज डेन्सिटी. linear charge density, it is denoted by lambda and given by charge upon length. लक्षात बघा 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 मी काय म्हणलं की मला दोन समजा दोन अशा वेगवेगळ्या लेंथ आहेत, याच्यावर काहीतरी असा कंटिन्युअस स्प्रेड आहे पण कमी स्प्रेड आहे. मग मला कोणत्या ह्याच्यावर जास्त, याची लेंथ जास्त आहे, टोटल चार्ज जास्त असेल, पण ऍक्च्युली इथे दाट चार्ज आहे, बरोबर आहे का नाही. मग हे कळण्यासाठी एक कन्सेप्ट लॅम्बडा कुठेही भेटेल तुम्हाला, लॅम्बडा लास्ट पर्यंत लॅम्बडाच असेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे लॅम्बडा आपण फक्त त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा वापर करणार. ठीक आहे. सो लिनियर चार्ज डेन्सिटी विच इज डिनोटेड बाय द लॅम्बडा अँड गिवन बाय चार्ज पर युनिट लेंथ म्हणतात याला, चार्ज पर युनिट लेंथ. फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये, फिजिक्स मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये वेगवेगळा आहे, राईट. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. याला काय म्हणणार, चार्ज पर युनिट लेंथ. याचं युनिट काय असणार सांगा मग, लिनियर चार्ज डेन्सिटीचं युनिट काय असणार, लिनियर चार्ज डेन्सिटीचं युनिट काय असणार, कुलम पर मीटर, राईट, कुलम पर मीटर, राईट. आणि डायमेन्शन तुम्ही काढू शकता, चार्जचे डायमेन्शन तुम्ही काढू शकता, लेंथचे डायमेन्शन तुम्ही काढू शकता. त्याच्यावर पहिल्यांदा लिहा लिनियर चार्ज डेन्सिटी.
आधी हेडिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज, त्याच्यामध्ये पहिलं लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये लिहा चार्ज इज प्रेझेंट ऑन लाईन. चार्ज इज प्रेझेंट ऑन द लाईन. Charge is present on the line. Right? Just एक क्वेश्चन घ्या. फॉर्म्युला लिहा आधी. लॅम्बडा इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला युनिट लिहून घ्या. चला एक क्वेश्चन लिहा. If a conductor having length 10 meter, if a conductor having length 10 meter is given 6 coulomb charge, if conductor having length 10 meter is given 6 coulomb charge, find linear charge density. Find linear charge density. ओके राईट. किती येणार? 0.6. व्हेरी गुड. 0.6 आलाय का सर्वांचं? राईट. हे झालं लिनियर चार्ज डेन्सिटी. केव्हा? जेव्हा चार्ज लाईन वरती प्रेझेंट असेल तर. जर चार्ज समजा आपल्या प्लेट वरती प्रेझेंट असेल तर, अशी काहीतरी प्लेट आहे किंवा अशी काहीतरी डिस्क आहे आणि या डिस्कवर चार्ज जर प्रेझेंट असेल तर तिथं लिनियर चार्ज डेन्सिटी घेऊन चालेल का? इथे लिनियर चार्ज होता म्हणून लिनियर चार्ज डेन्सिटी घेतली. आता इथे लिनियर चार्ज प्रेझेंट नाहीये, आपल्याला कशाचा विचार करावा लागेल? सरफेस वरती चार्ज प्रेझेंट आहे, एका एरिया वरती चार्ज प्रेझेंट आहे. सो सरफेस चार्ज डेन्सिटी, when charge is present over the surface, we will use the surface charge density. It is denoted by sigma and its formula is Q by A. Yeah, when charge is present, when charge is present, when charge is present, when charge is present on a surface,
Then surface charge density sigma is equal to, then surface charge density sigma is equal to, then surface charge density sigma is equal to, Q बाय ए. त्याचं युनिट काय असणार सांगा मला, सिग्माचं युनिट काय असणार, सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्माचं युनिट, फॉर्म्युला आहे चार्ज अपॉन एरिया. व्हेरी गुड. युनिट असणार कुलम पर मीटर स्क्वेअर, कुलम पर मीटर स्क्वेअर. क्वेश्चन लिया. अ थिन मेटल प्लेट, a thin metal plate provided 8 coulomb charge as shown in figure. A thin metal plate, a thin metal plate provided 8 coulomb charge as shown in figure. Find out the surface charge density. केव्हा केव्हा क्वेश्चन मध्ये कोणती डेन्सिटी दिली हे कोणती काढायचं हे पण त्यांनी फक्त चार्ज डेन्सिटी सुद्धा म्हणतील, तुम्हाला तिथे युनिट वरून ठरवावं लागेल कोणती डेन्सिटी काढायचं आहे. इथे जर म्हणलं फाइंड आउट द चार्ज डेन्सिटी, लगेच म्हणायचं नाही सर कोणती डेन्सिटी, राईट. तिथे तुम्हाला ठरवावं लागेल की कोणती डेन्सिटी काढायचं आहे. फाइंड आउट द सरफेस चार्ज डेन्सिटी. कॅल्क्युलेट करता, कॅल्क्युलेट करणार का करायचंय. ओके 400 बर. केलं का अजून कोणी कॅल्क्युलेट. व्यवस्थित पहा, युनिट वगैरे पहा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन पहा. चार्ज अपॉन एरिया, चार्ज अपॉन एरिया क्यू बाय ए. क्यू किती आहे, क्यू तर 8 कुलम आहे, एसआय युनिट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एरिया, रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेड 20 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर, बट इट इज इन सेंटीमीटर, सो वी हॅव टू कॅल्क्युलेट इन मीटर. बरोबर आहे की नाही. एसआय युनिट घ्यावं लागेल का नाही, नाहीतर लास्टला सेंटीमीटर तरी सांगा, राईट. सो एसआय युनिट म्हणजे 20 सेंटीमीटर म्हणजे 20 इंटू 10⁻², 10 सेंटीमीटर म्हणजे 10 इंटू 10⁻². Now see 8 upon 20 into 10⁻⁻4, that is 8 upon 20 into 10⁻⁴, right. आणि 10⁻⁴ म्हणजे 1 2 3 4 upon 20 जर केला तर हे किती होईल, अरे हे 10 राहिलं, हे 200 झालं. ओके 400 कुलम पर मीटर स्क्वेअर, राइट.
ओके. नाव थर्ड पहा, फर्स्ट कोणती आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी विच इज गिवन ॲज लॅम्बडा. त्यानंतर सरफेस चार्ज डेन्सिटी विच इज गिवन ॲज सिग्मा. नाव थर्ड वन इज व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. लिहा व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी केव्हा असणार, जेव्हा असा स्पियर आहे, लक्षात घ्या स्पियर आहे आणि त्या पूर्ण स्पियर भरून जर चार्ज प्रेझेंट असेल तर तेव्हा आपण व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी घेणार. इट इज डिनोटेड बाय रो. लिहा चार्ज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द व्हॉल्यूम ऑफ द बॉडी. Charge distributes throughout the volume of the body. Charge distributed throughout the volume of body. Charge distributed throughout the volume of body. Then volume charge density. Then volume charge density. Rho is equal to Q by V. इथे घेणार व्हॉल्यूम, हे असणार Q बाय A आणि हे आहे Q बाय L. युनिट सांगा मला याचं. कुलम पर मीटर क्यूब, राईट, कारण इथे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमचे युनिट मीटर क्यूब, हे असणार कुलम पर मीटर क्यूब, राईट. व्हेरी गुड. तिथे लिहा दिस इज ओनली युज्ड फॉर नॉन मेटल. This is only used for non-metal or non-conductor. This is only used for non-metal or non-conductor. असं का म्हटलं आपण, असं का म्हटलं, चॅप्टर आहे सुरुवातीला जरा सोपा आहे, मग कळेल. चॅप्टर सर्वच तसे सोपे आहेत, एकदम मस्त चॅप्टर आहे, बेसिक चॅप्टर आहे. हळूहळू जरा मजा यायला सुरुवात होईल. सुरुवातीला वाटतं तसंच काहीच नाही चॅप्टर मध्ये, किंवा सुरुवातीला वाटतं की एवढं सारं आहे का चॅप्टर मध्ये, काही वाटू शकतं. तुमच्या वाटण्यावरती काही डिपेंड नाहीये, राईट. चॅप्टर आहे तसंच आहे, फक्त तुम्हाला समजला तर सोपा आहे, समजणं आलं तर अवघड आहे, राईट. ओके. सो मी काय म्हटलं की व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इज ऑलवेज युज्ड फॉर नॉन मेटल. वाय? बिकॉज व्हॉल्यूम मध्ये जेव्हा आपण चार्ज डिस्ट्रीब्यूट करतो, व्हॉल्यूम समजा, याला स्पियर समजा म्हणलं ना, फिजिक्स मध्ये आपल्याला थोडस इमॅजिनेशन लागणार आहे, त्याच्यामध्ये असं फील एक्सपिरियन्स घ्यायचा आपल्याला, राईट. सो स्पियर मध्ये जर चार्ज असा एकदम गोळा आहे आणि त्या गोळ्यामध्ये जर चार्ज भरला तर तो मध्ये बसतो केव्हा, ओन अँड ओनली फॉर नॉन मेटल. इन मेटल केस, रिमेंबर दॅट in metal charge is always come out at surface. जर तो स्पियर मेटलचा असेल तर तो चार्ज जरी तुम्ही मध्ये ठेवला तर लास्टला तो चार्ज कुठे येऊन बसतो, सरफेस वरून बसतो. आणि सरफेस वर चार्ज आला तर तुम्ही कोणती डेन्सिटी वापरणार, कोणते डेन्सिटी वापरणार तुम्ही, सरफेसला जर चार्ज आला तर तिथे आपण सिग्मा वापरणार, रो नाही वापरणार. मेटल मध्ये रो वापरायची नाही, राईट.
So therefore, rho, that is volume charge density, is only used in non-metal. पहिलं वाक्य लिहिलं आणि दुसरं वाक्य लिहिलं, in metal case charge is always present at surface. दोन्ही सेंटेन्स लिहिले का बघा. पहिलं वाक्य लिहिलं, this rho or volume charge density is used only in non-metal case. फर्स्ट वाक्य झालं. फर्स्ट वाक्य लिहिलं का पहा. ओके. and second sentence is काय आहे, charge is always present at the surface in metal किंवा in metal असं सुरुवात करा. in metal charge is always present at the surface. in metal charge is always present at the surface. and question लिया. क्वेश्चन लिया. a non-metallic sphere has 3 cm cube volume. 3 cm cube volume. A non-metallic sphere has a 3 cm cube volume charge. A non-metallic sphere has a 3 cm cube volume charge of 20 coulomb. Charge of 20 coulomb is distributed on. Charge of 20 coulomb is distributed on entire volume. Entire volume. On entire volume. Then find out volume charge density. Then find out volume charge density. Then find out the volume charge density. ओके. लई पटापटा कॅल्क्युलेशन होते. काय छापा लाव कुठलं. राइट. 6.67 into 10⁶ कुलम पर मीटर क्यूब. राइट. करायची काय गरज आहे का. चार्ज दिलाय 20 चा. आपण व्हॉल्यूम पण डायरेक्ट दिलंय. किती दिलंय व्हॉल्यूम. 3 सेंटीमीटर क्यूब दिलंय. सेंटीमीटर क्यूबला मीटर क्यूब मध्ये कसं लिहिणार. सेंटीमीटरला मीटर मध्ये 10⁻². याचा क्यूब काय करायला. काय करायला तुम्ही लपाला. असं लपतेत होय. असं तिकडे लपातो का. मागे जाऊ त्याच्या मागे. लपा. ठीक आहे. सो 20/3 into 10⁻, हे येणार -6
So 6.6 into 10 raised to 6 coulomb per meter cube. This will be the final answer, right? Okay, ठीक है, चल. डन. अजून एक कन्सेप्ट आहे पहा, की जेव्हा चार्ज डिस्ट्रीब्युटेड असतो इरेग्युलर शेप वरती, जेव्हा चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ऑन इरेग्युलर शेप, राईट. हे तीन गोष्टी लक्षात ठेवा, लॅम्बडा, सिग्मा आणि रो. लॅम्बडा म्हणजे लिनियर, सिग्मा म्हणजे सरफेस आणि रो म्हणजे व्हॉल्यूम. त्यांच्या नावावरूनच तुम्हाला फॉर्म्युला आठवेल, राईट. नाउ व्हेन चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ऑन सच अ इरेग्युलर शेप्ड मेटल, मेटल मध्ये तर ऑलवेज सरफेस वरती चार्ज असला पाहिजे, राईट. पण जर हा मेटल जर युनिफॉर्म असता तर असा युनिफॉर्म चार्ज प्रेझेंट असता. पण जेव्हा अशी इरेग्युलर बॉडी आहे तेव्हा काय होतं, जिथे जास्त कर्ड आहे, पहा लक्षात घ्या, जिथे जास्त कर्ड आहे तिथे जास्त चार्ज असतो आणि जिथे कमी कर्व आहे तिथे कमी चार्ज असतो. बघा मी काय म्हणलं, की इरेग्युलर ऑब्जेक्ट वरती जेव्हा चार्ज डिस्ट्रीब्युटेड होतो तेव्हा जसे पॉइंट आहे तिथे, पहा इथे एकदम कर्व्ड पॉइंट आहे, तिथे जास्त चार्ज अक्युमुलेट होतो आणि जिथे कमी असं प्लेन आहे तिथे असं दूर दूर पर्यंत चार्ज अक्युमुलेटेड होतो. इथे या एक जर स्पियर घेतला, एवढा स्पियर घेतला तर इथे पहा रेडियस ही कमी आहे, चार्जचं डिस्ट्रीब्युशन जास्त आहे. इथे याची रेडियस हा मोठा स्पियर बनेल असा, याची रेडियस जास्त आहे, चार्जचं अक्युमुलेशन कमी आहे. देअरफॉर यू कॅन से दॅट चार्ज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. फक्त हे रिलेशन एखाद्या एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं, तिथे लिहा. फॉर इरेग्युलर बॉडीज, फॉर इरेग्युलर सरफेस किंवा बॉडीज, फॉर इरेग्युलर सरफेस charge distribution is not same. For irregular surface charge distribution is not same. Its maximum where the radius of curvature, its maximum where the radius of curvature is minimum. Its maximum where radius of curvature is minimum. हे लिहून शकता, C is inversely proportional to. C नका लिहू, चार्ज नका लिहू, सिग्मा लिहा. सिग्मा चार्ज डिस्ट्रीब्युशन इज सिग्मा लिहा. सिग्मा म्हणजेच क्यू पण आलं त्याच्यावरती, ते सी का लिहिलं मला नाही माहिती. राईट. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत काय डाऊट आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. राईट. तर आजच्या लेक्चर मध्ये एवढंच, हळूहळू सुरुवात आहे, जस्ट चॅप्टर स्टार्ट झालेला आहे. बाकी उद्या लेक्चर असणार कंटिन्यू. एक्झाम संडेला कोणती आहे ते सांगितलेलं आहे सरांनी, सिलेबस सांगितलेला आहे, म्हणजे संडेला किंवा उद्या पाटील सर तिकडे सांगतील. राईट. एकदम व्यवस्थित जेवढं झालंय तेवढं वाचा. आज जर पॉसिबल असेल तर चार्ज डिस्ट्रीब्युशन या कन्सेप्ट वरतीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, त्याच्या पुढे आपण पाहिलं नाही
त्याच्या पुढे कन्सेप्ट आहे मेथड ऑफ चार्जिंग, आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट, म्हणजे आतापर्यंत इम्पॉर्टंट नव्हतं का असा नको प्रश्न पडाय, पण मॅक्झिमम क्वेश्चन वाला पार्ट कुलम्स लॉ सुरू होणार आहे. प्रोबॅबली वी विल सॉ इट टुमॉरो, राईट. ओके, सो एक डाऊट आहे. बरं, इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? बर, तर आता एक मोशन 1D चा एक डाऊट आहे. ज्यांना ते चॅप्टर झालाय किंवा डाऊट पाहायचे ते थांबू शकतात, बाकीचे जाऊ शकतात. मी काय म्हणलं पहा, राईट, की ज्यांना मोशन इन 1D चा एक डाऊट घेतोय मी, ज्यांना थांबायचंय किंवा ज्यांना चॅप्टर झालाय ते थांबतील, बाकीचे आजचं लेक्चर एंड झालं. आपण उद्या भेटूया. हॅव अ ग्रेट डे, वी विल मीट टुमॉरो, राईट. ओके, सो डाऊट पहा काय आहे. टू पार्टिकल्स P आणि Q इनिशियली 40 मीटर अपार्ट. P आणि Q हे इनिशियली समजा इथे P आहे, इथे Q आहे, हे 40 मीटर अपार्ट आहेत. P is behind Q. P start running with a uniform velocity v किंवा युनिफॉर्म वेलोसिटी दिली 10 मीटर पर सेकंद. Q particle start with acceleration 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Q रेस्ट पासून स्टार्ट झालेला आहे. इन द व्हेलॉसिटी ऑफ द P म्हणजे याच डायरेक्शन मध्ये, इकडे जर पळायला लागला P तर इकडेच पळायला लागणार. देन द मिनिमम डिस्टन्स बिटवीन P अँड Q विल बी. मिनिमम डिस्टन्स विचारलंय आपल्याला, राईट. ओके, अपलोड करतो मी. मिनिमम डिस्टन्स विचारलेला आहे आपल्याला. तर मिनिमम डिस्टन्स ऑलरेडी आधी पहा, मिनिमम डिस्टन्स केव्हा असणार. समजा ऍट सपोज टाइम T काहीतरी या दोघांमध्ये डिस्टन्स असेल. आता मिनिमम डिस्टन्स काय विचारलंय, यानं ऍक्च्युली कॅच केलं पाहिजे, पण असे कॅचिंगचे प्रॉब्लेम पाहिलेत आपण. हा मागून पळत जाऊन याला कॅच करतो. बस आणि पर्सनचं एक्झाम्पल पाहिलंय का बघा बरं. बस आणि पर्सनचं एक्झाम्पल पाहिलंय का, राईट. बरोबर आहे का, राईट. बस आणि पर्सनचं एक्झाम्पल. तर तिथे डिस्टन्स नंतर 0 होतो, पण आपल्याला काय विचारलंय, मिनिमम डिस्टन्स विचारलंय. सपोज आफ्टर टाइम T, सपोज आफ्टर टाइम T. ओके, पण वेळेवर लेक्चर जॉईन करायचे तर रेकॉर्डेड लेक्चर मे नॉट बी अवेलेबल. आजचं पॉसिबल असेल तर रेकॉर्डिंग लेक्चर अपलोड करतो मी, पण लेक्चर मिस नाही करायचं. ओके, सो जर आफ्टर टाइम T जर हे जर पॉसिबल असेल तर समजा याने डिस्टन्स काहीतरी x कव्हर केला, बरोबर आहे. पहा, लक्ष द्या. आता आपण कसं कन्सिडर केलं होतं की आफ्टर टाइम T याने कॅच केली बस, म्हणजे याचं डिस्टन्स आपण 40 प्लस x घेतलं होतं, बरोबर आहे. पण हा डिस्टन्स मिनिमम आहे, म्हणजे हे कॅच करू शकलं नाही. मला परत एकदा क्वेश्चन बघू द्या. काय दिलं आपल्याला, हा, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन P अँड Q विल बी, राईट. तर मिनिमम डिस्टन्स आपल्याला विचारलेला आहे. हे शुभम मी सांगितलं ना रे तुला, हे क्वेश्चन डेरिव्हेटिव्हचं आहे, तुला नाही हे करणार मी, एक्सप्लेन केलंय क्लासमध्ये, पण तुला नाही समजणार अजून, राईट. डेरिव्हेटिव्ह जे नवीचं कोणी जर लेक्चर करत असेल तर डेरिव्हेटिव्ह वाले, इंटिग्रेशन वाले क्वेश्चन सोडून द्या, राईट. आणि सांगतोय ते ऐकत जा जरासं, उगं डोकं आपटून नका घेऊ. का सांगतोय, विचार करूनच सांगतोय. 11वीचे लेक्चर का करायला सांगितले तुम्हाला, विचार करूनच सांगितले, राईट. मग हा सर न मला असं नाही सांगितले, मला डेरिव्हेटिव्ह करूनच म्हणले, असला फालतू जर विचार करत असाल तर घरी बसा मग, राईट. ओके, तर पहा, लक्ष द्या. ओके, ठीक आहे. तर 40 मीटर अंतर इनिशियली होता. ऍट अ टाइम वी विल सपोज ऍट अ टाइम T याने काहीतरी x अंतर कव्हर केला, आणि P ने आपल्याला कन्सिडर करावं लागेल काहीतरी y अंतर कव्हर केला.
टीने काहीतरी y अंतर कव्हर केला. मी याच्यासाठी काय वापरणार, याचा ऍक्सेलरेशन तर 0 आहे, सो डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम वापरू शकतो. व्हेलॉसिटी 10 आहे आणि टाइम t आहे, सो y इज इक्वल टू 10 इंटू t. त्याच्यानंतर याच्यासाठी काय वापरू शकतो, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, ऍक्सेलरेशन 2 आहे, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, ऍक्सेलरेशन 2 आहे, t स्क्वेअर, 2 2 कॅन्सल, s इज इक्वल टू t स्क्वेअर. s म्हणजे कोण आहे, x आहे, x इज इक्वल टू t स्क्वेअर. आता मेन पॉइंट काय आहे, आपल्याला मिनिमम डिस्टन्स विचारलाय. मिनिमम डिस्टन्स, आता समजा डिस्टन्स तेव्हा किती असणार, यांच्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती असणार, हा मोठा प्रश्न आहे. आपण काय केलं इथे की याच्यामध्ये आधी जे आहे हे 40 मीटर डिस्टन्स कव्हर केलं समजा, राईट. तर डिस्टन्स ह्याने जर पुढे जर x कव्हर केलं, याने समजा y डिस्टन्स इथपर्यंत कव्हर केलेला आहे तोपर्यंत. आता प्रश्न असा आहे की समजा जर हे 40 मीटरच्या पुढे जर y गेले तर तुम्ही y घेऊ शकता, किंवा जर याच्या आधीच जर मिनिमम डिस्टन्स आला तर हे टोटल 40 आहे आणि इथला डिस्टन्स किती असणार, 40 मायनस y असणार. हे कळलं का बघा, हा डिस्टन्स किती असला, 40 मायनस y. लक्षात आलं का बघा, हे 40 मायनस y असणार, हे टोटल 40 आहे. समजा याने काहीतरी y डिस्टन्स कव्हर केलं तर इथला डिस्टन्स असणार 40 मायनस y, आणि त्याच्या पुढे q ने अंतर किती कव्हर केलंय, त्याच्या पुढे q ने अंतर किती कव्हर केलंय, x, राईट. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला y हा मॅक्झिमम पाहिजे आणि x हा मिनिमम पाहिजे, म्हणजे यानं जास्तीत जास्त अंतर करायला पाहिजे आणि x ने कमीत कमी. हे गोष्ट कळली का बघा, y म्हणजे याने जास्तीत जास्त अंतर कव्हर करायला पाहिजे, अंतर कमीत कमी पाहिजे ना, तर हा मागून जास्त पळत आला पाहिजे, जास्तीत जास्त y कव्हर करायला पाहिजे आणि कमीत कमी x कव्हर करायला पाहिजे. हे एक फॅक्टर कळला का पहा, राईट. मग जेव्हा मिनिमम किंवा मॅक्झिमम गोष्टी कॅल्क्युलेट करतो, मिनिमम किंवा मॅक्झिमम, मी आधीच सांगितलंय ऑलरेडी, जर तुम्ही फाउंडेशनचे क्लास व्यवस्थित केले असतील तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम मध्ये डोकं घाला, नाहीतर ओव्हर द टाइम ऑफ द पिरियड 2 इयर्स म्हणजे थोडं वेळ गेल्यानंतर तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मॅक्झिमा किंवा मिनिमा, याचा जर मॅक्झिमा किंवा मिनिमा पाहिजे असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज dy बाय dt मला 0 घ्यायचंय. dy बाय dt जर 0 घेतला तर 10 चा डेरिव्हेटिव्ह इथं काय येणार, हे इथं तर काहीच नाही आलं, ओके इथं काही येत नाहीये. y t इज इक्वल टू किती येणार, t dy बाय dt, टीच निघून चाललंय. याचं जर घेतलं तर dx बाय dt पण मिनिमम आलं पाहिजे, याचा डेरिव्हेटिव्ह, ओके dy, आणि याचं घेतलं तर 2t इज इक्वल टू 0. टी कॅन्सल व्हायलंय, टी कसं कॅन्सल व्हायलंय, टी कॅन्सल कहीं हो रहा है. 40 मायनस वाय, 40 मायनस वाय मॅक्झिमम असायला पाहिजे. बर, ऑप्शन कशा आहेत बघू द्या मला एकदा. कुठे गेला, 45, 15, 35, 30. t इज इक्वल टू, जर 1 ठेवलं तर y इज इक्वल टू 10. नाही, अजून एक इक्वेशन घ्यावं लागलं आपल्याला. ती जस्ट मिनिट, एक मिनिट मला जरा कॅल्क्युलेशन करू द्या डेरिव्हेटिव्ह घेऊन.
एकच मिनिट. डेरिव्हेटिव्ह घेऊन येत नाहीये. अजून आपल्याला एक ऑप्शन आहे, ऑप्शन पुट करून पहा. ऑप्शन पुट करून येते का? ऑप्शन पुट करून येऊ शकतं का? 45, 15, 35. बर, एक गोष्ट पहा, लक्षात घ्या. परत एक गोष्ट सांगा मला, हे याला कॅच करेल का नाही हे कशाहून काढलं तुम्ही? हे याला कॅच केव्हा करेल आणि केव्हा नाही करणार? लक्ष द्या ना, व्यवस्थित लक्ष द्या जरा. की ही 10 मीटर पर सेकंद आहे. याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे सांगा मला? याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? याची इनिशियल व्हेलॉसिटी आहेत का? झोपी गेले सर्वजण? याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. आता इथे ऍक्सेलरेशन आहे, इथे ऍक्सेलरेशन आहे. हे ऍक्सेलरेशन मुळे याची व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे? याचे ऍक्सेलरेशन मुळे याची व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे, बरोबर आहे. मग समजा, बर असं सोडा, समजा मी इथून माळेगावला निघालो, बरोबर आहे. पण मला माळेगावला जायचंय, मी 10च्या व्हेलॉसिटीने येणार आहे, 10 मीटर पर सेकंडच्या व्हेलॉसिटीने येणार आहे. तुम्ही ऑलरेडी कुठेतरी मध्ये कोणतं तरी गाव असेल, मध्ये कोणतं गाव आहे तर मला काही माहिती नाही. कोणाला माहिती आहे का? माळेगाव आणि अहमदपूरच्या मध्ये मी कधी गेलोच नाही. काय माहिती, खूप भारी दैवत आहे म्हणतात. ठीक आहे, कोणतं गाव आहे? गाव कोणतं आहे? गाव माहिती नाही? मी सांगतो, मला नाही माहिती. काहीतरी समजा काहीतरी गाव आहे, काय असणार गाव? काहीतरी आहे, मरशिवनी काहीतरी आहे. ठीक आहे, तर तुम्ही ऑलरेडी तिथं आहात. आता तुम्ही बाईक स्टार्ट करणार आहात, इनिशियल व्हेलॉसिटी तुमची 0 आहे. मी 10 मीटर सेकंद यायलोय. मला तुम्ही स्टार्ट करत आहात एकदाच, जर तुम्हाला येऊन जर गाठायचं असेल तर तुमची व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंद व्हायच्या आत गाठावं लागेल. जर तुमची व्हेलॉसिटी 10 मीटर सेकंदच्या पुढे गेली तर तुम्ही गाठणार का मला? माझ्याकडे तर ऍक्सेलरेशन नाहीये गाडीला, बरोबर आहे का? बघा बरं, चमकलं का थोडंफार काहीतरी? की 10 मीटर पर सेकंदच्या पुढे जर याची व्हेलॉसिटी गेली तर हे आपल्याला घटणार नाही. बघा, कळलं का तुम्हाला? 10 मीटर पर सेकंडच्या पुढे जर याची व्हेलॉसिटी गेली तर हे आपल्याला नंतर तर त्यांचं डिस्टन्स वाढतच जाणार, ते पुढे पळतच जाणार. मी गरीब बिचारा 10 मीटर पर सेकंद, माझ्याकडे ऍक्सेलरेशन नाही, त्याच्याकडे फुल ऍक्सेलरेशन आहे, ते व्हेलॉसिटी वाढत जाणार. मग ते मला कसं घटणार? मग मिनिमम डिस्टन्स केव्हा असणार सांगा मला? आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही, डेरिव्हेटिव्ह आन्सर हे ना झालं तर. मग मिनिमम डिस्टन्स केव्हा असणार सांगा मला?
मिनिमम डिस्टन्स केव्हा असणार, when particle q attains velocity 10 meter per second. Therefore, if this is as final velocity 10 meter per second, initial velocity 0 plus acceleration into time. Acceleration दिले का? Acceleration दिले 2, 10 is equal to 2t. T is equal to किती आला सांगा? T is equal to किती आला? T is equal to किती आलं? 5 आलं, राईट. तर T is equal to जर 5 सेकंद आलं तर आपण पाहूया 5 सेकंदामध्ये याचं डिस्टन्स किती असणार. याला तर सिम्पली आहे S is equal to velocity into time 10 into 5 50 सेकंद. पहा डेरिव्हेटिव्ह मुळे काय येत नव्हतं, कारण आपण 40च्या आधीच कन्सिडर केलं तर त्यामुळे येत नव्हतं. हे 50 मीटर गेलंय आणि हे किती जाणार, हे किती जाणार, हे इथून इथे 50 मीटर गेलंय म्हणजे हे इथून एवढं 10 मीटर आलंय. लक्षात घ्या, हे इथून इथं 10 मीटर आलंय आणि हे S इज इक्वल टू UT प्लस हाफ A2 आहे आणि टाइम किती घ्यायचंय, 5 घ्यायचंय, 25. म्हणजे हे 25 मीटर पुढे गेलंय, हे 25 मीटर पुढे गेलंय इथून आणि हे 10 मीटर याच्या पुढे आलंय. मिनिमम डिस्टन्स किती येणार? चमकलं का काही बघा, थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. चमकलं का काही, मला कोण सांगेल मिनिमम डिस्टन्स? राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून ज्ञानेश्वरी आहे का? ज्ञानेश्वरीच नाहीये, तिचाच डाऊट होता. ठीक आहे, ओके, चलो समजलं. लिहून घेऊ शकता, लिहून घ्यायचं असेल तर. ओके, ठीक आहे. Okay, bye bye everyone. Have a great day. We will meet tomorrow, same time, same chapter, same student, same teacher. Right? सिर्फ दिन अलग रहेगा. ओके. हा क्वेश्चन समजला का? एकदा सांगा मला पण. हा क्वेश्चन समजला का? का काही कळलं नसलं तर विचारा परत. समजलाय ना? व्हेरी गुड. चलो ठीक आहे.